नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मॉर्निंगचे 7 वाजले आणि आता उठलो, पटापट मस्तपैकी व्यायाम करतो आणि फ्रेश होतो, चहा घेतो आणि मग आपलं जे की गणपती बाप्पाचं हे आहे ते करू काम आणि बाकी तुम्हाला सगळे डेली ब्लॉगिंग पाहायला भेटेल। आणि मित्रांनो, खरंच थोडं टास्क घेतलं मी नाही की बरोबर 30 दिवस कंटिन्यू डेली ब्लॉगिंग करीन, 30 दिवस तुम्हाला आपल्या चॅनलवरती ब्लॉग पाहायला भेटतील। तर चला, आजचा त्यातला डे 2 आहे। तर मित्रांनो, हे म्हणजे डे 1, डे 2, डे 3 हे सेट केलं आहे, म्हणजे कसं माझं टार्गेट बरोबर गोल अचीव झालं पाहिजे की 30 दिवस मी डेली ब्लॉगिंग करू शकलो पाहिजे। तर चला, पटापट मस्तपैकी व्यायाम करतो, फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो, उठलो, सगळ्यात पहिले एक्सरसाइज केली, मग आंघोळ केली, मस्तपैकी चहा पिला, नाश्ता केला आणि आता जे की आपलं दिवसभराचं शेड्यूल आहे पूर्ण ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल। आणि मागचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला असं वाटलं की व्हॉइस ओव्हर करायचं की नाही करायचं की डायरेक्ट रिअली जे आहे ते सांगायचं तुम्हाला, तो बी हिशोब सांगा। जर तुम्हाला वाटलं तर असं शूट करू तसं शूट करू, पण आपलं जे की 30 दिवसाचा चॅनल आहे त्याच्यामधला हा दुसरा ब्लॉग आहे तेही सांगतो। आणि आपण डेली जे हे ब्लॉगिंग करू याच्यामध्ये सांगत मी 1, 2, 3, 4 असे आपल्या 30 ब्लॉग टाकायचे आहे, 30 दिवसाचे 30 ब्लॉग। ठीक आहे मित्रांनो, हे चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं ते बी कमेंट करून सांगा। आता जातो बाहेर मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आता सकाळची दुपार झाली आणि आता आम्ही काम करणं सुरू केलं। आता कमी जास्त 2 ते 3चा टायमिंग झाला आणि शेळी नव्हती त्यासाठी जुगाड हा आमचा करण कबड्डीचा टेम्पोडी उभा केला, त्याच्यावर विठ्ठलदा उभा राहिला, हा सोपल टाकू राहिला इकून तिकून। आता मोठी ताळपत्री त्याच्या वर टाकणार, काय झालं करण? अरे ते छोटा हत्ती रे। तर मित्रांनो, आता छोटा हत्तीवर धसून हे सगळं काम करणार। आता याच्यावर मोठी हे ताळपत्री आणि ताळपत्री आल्यावर मागून टीनं सगळं पॅक केलं की तयार मंदिर। तर कमी जास्त 3 ते 4 घंटे मेहनत केली, आपलं फायनली मंदिर तयार झालं। मित्रांनो, मंदिराच्या वर जी ताळपत्री पडली हे ताळपत्री वॉटरप्रूफ आहे, याच्यानं पाणी आतमध्ये येत नाही। पहिले रस्सी बांधून घेतली, रस्सी बांधली, मग हे ताळपत्री टाकली। आता दुसरी ताळपत्री आहे ते जावं लागते आपल्याला अर्धलेबाच्या घरी आणायला। फटाफट जाऊ। आणि एक प्लॅन थोडासा चेंज झाला आपल्या मंदिरामध्ये, हे गाडी पुढे लावायची म्हणतात अडी आणि त्याच्यात गणपती बसवायचा। आता त्याच्यावर सगळे जे विचार मांडणं चालू आता, पाहू काय होते। तर मला तर वाटत नाही शक्य आहे म्हणून। पोमा तुला वाटते? मला नाही वाटत। तुला नाही वाटत ना? काहून? एवढ्या दिवस तू गाडी घेऊ नाही शकत का? आपण 4च जण नाही तर बाकीचे कुठे आहेत? देखील तुला काय म्हणते की आपण ते गाडी लावली पाहिजे वैयक्तिक तुझं म्हणणं असेल? माझं वैयक्तिकच म्हणतात की पाणी जर आलं आपल्याला गणपतीच्या मूर्तीला पाण्याचा भिवून येणार। मेन विषय म्हणजे पुरा अख्खा माझ्या म्हणणं पुरा अख्खा श्रावण गेला बरोबर, पाणी खूप जास्त आहे। कारण परत दिसतोय काय इच्छा आहे पुरे पोट्टेले यार। अरे सूत्र आपल्या हाती आणि पोट्टेची काय वाट पाहा लागते। करम बरोबर आहे खोटं आहे? बरोबर आहे की नाही अध्यक्ष? करम कोण बोल बोले नाही, करणची जर इच्छा असली नाही, करणची इच्छा असली तर गाडीचं कर म्हणते उभाच आहे गाडी। मित्रांनो, काही गाडीला काम नाही आहे, करणची तशी गाडी रिकामीच आहे। तर मस्तपैकी गाडीला विचार आहे तसा। तर संध्याकाळी सगळे पोट्ट्याला नियोजन होईल, अजून बी 2 ते 3 घंटे लागतील आम्हाला हे पूर्ण सेटअप तयार करायला। तर चला, थोड्या वेळानं भेटतो। गणपती बाप्पाच्या मंदिराचं सगळं काम झालं आहे। बघू शकता, इकून बी ताळपत्री टाकली, इकून ताळपत्री टाकली, वरून पण ताळपत्री टाकली, सगळं पॅक झालं, बांधणं बी झाली। आता हे जे मोठे ताळपत्री आहे ते आपल्याला याच्या वर टाकणं पडते, कारण की या ताळपत्रीमध्ये कुठे फाटलं आहे, त्यातून पाणी गळून राहिलं। हे पहा, हे इथं झाली, ते त्या ठिकाणी झाली, असं 4-5 ठिकाणी फाटलं आहे। त्याच्यानं आपल्याला याच्यावरून ती ताळपत्री टाकायला लागते। तर चला, हे ताळपत्री घेऊ आता आणि याच्या वर टाकू। चला या, एक जण वर या, मधात बांध, डायरेक्ट सेंटरला बांध, डायरेक्ट तिकून फेकतो, तिकून वळल्या जाते आरामात, चालते। तर चालते मित्रांनो, आता सगळं हे पटकन बांधून घेतो लवकरात लवकर। नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आपलं जे की चॅलेंज आहे 30 डेजचं, 30 ब्लॉग इन 30 डेज। तर मित्रांनो, त्याच्यामधला हा 3रा ब्लॉग आहे आणि आय होप की तुम्हाला मागचे जे ब्लॉग आहे ते आवडले असतील। तर आज सकाळी उठलो, मस्तपैकी आपले जे की ब्लॉग होते सगळे एडिट करून टाकले, फायनल सगळं काम करून टाकलं। आणि मी आपलं म्हणजे जे की स्वतःचं एक सेटअप बनवून राहिलो की जरी बसून मस्तपैकी स्टुडिओ टाईप, जसं की आता सध्या तर स्टुडिओ आपण नाही बनवू शकत, स्टुडिओ टाईप एक सेटअप बनवलो की आपले सगळे व्हिडिओ तरी रेकॉर्ड होतील। त्यासाठी मी प्रोडक्ट ऑर्डर केलं आणि ते प्रोडक्ट काय आहे ते आता मी घ्यायला चाललो। ते आल्यावर तुम्हाला अनबॉक्सिंग केल्यावर सांगतो। तर चला, आपण ते आता प्रोडक्ट घ्यायला जाऊ। आपल्याला इथून 3 किलोमीटर ते प्रोडक्ट घ्यायला जावं लागते। मेन विषय असा की आपल्या गावामध्ये फ्लिपकार्टची डिलिव्हरी आहे, ते म्हणजे इकडे नाही, फ्लिपकार्टवाला तिकडेच जावं लागते आपल्याला। त्याच्यानं दीदी जेवण झालं का ते कॅमेऱ्यात सांग म्हणा, हाव म्हणा, झालं माझं जेवण, त्यात पाय म्हणा, हाव जेवण झालं म्हणा, माया जेवण झालं,
मला तुमचं झालं का विचार. मला तुमचं झालं. तुमचं जेवण झालं. झालं म्हणतात काय. म्हणा सबस्क्राईब करून ठेवा म्हणा. म्हण हां काय म्हणा सबस्क्राईब करून ठेवा. कला हां म्हणा बाय. तर चला मित्रांनो जाऊन पटापट इथे आपलं पार्सल घेऊन येऊ. पार्सल आणलं आणि खरंच एक नंबर जबरदस्त वाटली मला ही सीट. तर चला दाखवत तुम्हाला या मामाने. मेन विषय म्हणजे काय झाला माहिती आहे, घरामध्ये माझ्या लाईट बरोबर नाही आहे आणि त्याच्यावर काय अजून म्हणजे काही स्लॅब ग्लॅब काय टाकेल नाही तर अडी ओके परफेक्ट लाईट येते अडी शूट करायसाठी. माझ्या घरामध्ये जास्त लाईट नाही आहे म्हणून. आणि जो कॅमेराचा लाईट आहे म्हणजे जो लाईट आहे घरामध्ये त्याचा उजेड खूप कमी आहे. त्याच्यामुळे मला बाहेर येऊन व्हिडिओ काढायला लागते. तर हे पहा मित्रांनो हे अशी सीट आहे ते पहा. तर हे बरोबर आपल्या इथं राहीन अशी चिपकून अशी चिपकवली की हे आपल्या असं मागे म्हणजे तुम्हाला दाखवलं बरं करून फक्त. आणि आपला कॅमेरामॅन इकडे या कॅमेरा गर्ल. तर हे आपल्या मागे अशी राहील ही सीट आणि आपण मग अशी शूटिंग काढू मस्त. तर यानं मला असं वाटते की एकदम व्यवस्थितपणे ते सगळं जे आपण काढीन ते एकदम व्यवस्थित दिसेल. कारण की हे पाहायला आता अशी सीट आहे याच्या पुढे आपण मस्त असं बसू. आपला टेबल राहील सगळा स्टुडिओ टाईप पुरा सेटअप राहील आणि तेव्हा मस्त हे गजब वाटेल. तर मित्रांनो आता सध्या तर मी ठेवून देतो. पण अशा हे 4 सीट बोललोय आपण. जर तुम्हाला या बोलायचे असतील हे काही मग प्रमोशन व्हिडिओ नाही काही नाही. हे मी पर्सनल यूजसाठी बोललेलं खरं तर. जाऊ द्या मग. नाही तर मग जर ज्याला लिंक लागत असेल तो लिंक कमेंट करा. मी त्या लिंक पाठवून देईन. पण नाही तर मग लिंक दिल्यावर तुम्ही म्हणता की तुम्हाला हे प्रमोशनसाठी व्हिडिओ येईल. प्रमोशन काही नाही भावांनो. आता हे असे 4 आहेत. 1 2 3 4 हे पहा हे 4 सीट आहेत पुऱ्या. तर आता ह्या सगळ्या आपण आपल्या रूममध्ये बसू आणि तेव्हा तुम्हाला दाखवेन की मी हे कशा बनल्या म्हणून. आणि तिथं माझ्या सगळं व्हिडिओ काढायची पूर्ण सेटअप बनवणार आहे मी. रिंग लाईट अजून म्हणजे खूप काही प्रकारचे मी विचार करला. ते लवकरात लवकर तुम्हाला सगळे सांगेन मी. तर सध्या ह्या चला फिट करतो. जर आज झाल्या तर नाही तर मग हे उद्या फिट करेन मी. आज तर काही नाही. तर मित्रांनो तुम्ही जर हा ब्लॉग पाहिला हा ब्लॉग 2 दिवसाचा एक ब्लॉग टाकला मी आणि माझा डाटा जास्त आला त्याच्यामुळे म्हणलं लवकरात लवकर हा ब्लॉग टाकून द्या. आणि जो आता ब्लॉग येईन तो तुम्हाला म्हणजे मागच्या दिवसाचा पाहायला भेटेल. तर तुम्हाला जर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे मित्रांनो भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या जे की आपलं चॅलेंज आहे ते चॅलेंज कुठंच कमी नाही पडलो पाहिजे मी चॅलेंजमध्ये म्हणून मी पुरं डेली कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये दाखवून राहिलो. ठीक आहे मित्रांनो हर हर महादेव जय महाराष्ट्र.